अवैध कत्तलखान्यावर कारवाई। कोपरगाव शहरात नगरपालिकेच्या वतीने अवैध कत्तलखान्यावर मोठी कारवाई करून अवैध कत्तलखान्यावर बुलडोझर फिरविला आहे। शहरातील संजय नगर येथील आयशा कॉलनी येथे ही कारवाई करण्यात आली आहे। 17 जून 2024 रोजी याच ठिकाणी गोवंशाची अवैध हत्या होत आहे म्हणून पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला होता। यावर सकल हिंदू समाजाने पोलीस प्रशासन व नगरपालिकेला निवेदन देऊन अवैध कत्तलखाने उद्ध्वस्त करा अशी मागणी केली होती। याची दखल घेऊन आज अवैध कत्तलखाने उद्ध्वस्त करण्यात आले आहे। नगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने आज पोलीस बंदोबस्तात सदरचे पत्र्याचे शेड व काटवण जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आले आहे। साहेब कोपरगाव शहरातील सुभाषनगर भागामध्ये ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम केलेलं होतं त्यांना आपण सोमवारी पत्र्याचं जे बांधकाम होतं ते काढण्यासाठी 24 तासाच्या नोटिसा तामील केल्या होत्या। परंतु संबंधित जागा मालकधारक यांनी हे अतिक्रमण स्वतःहून न काढून घेतल्यामुळं आज नगर परिषदेनं अतिक्रमण विरोधी पथकामार्फत कार्यवाही केलेली आहे। या ठिकाणी 20 कर्मचारी, 2 ट्रॅक्टर, 2 JCB यांच्यामार्फत पोलीस बंदोबस्तामध्ये संपूर्ण शेड जे होते अनधिकृत ते निष्कासित करण्याची कार्यवाही नगरपालिकेने केलेली आहे। शहरातील सर्व नागरिकांना याद्वारे एक आवाहन करण्यात येते की कोणी अनधिकृत बांधकाम, विनापरवानगी बांधकाम करू नये। यापुढेही नगर परिषदेमार्फत अशाच प्रकारे कार्यवाही चालू राहील।